काल रात्री लासलगाव पोलीस स्टेशनच्या अंतर्गत विंचूर येथे रात्री सुमारे 2च्या सुमारास SBI बँकेचं ATM आहे, त्या ATM मध्ये चोरी झालेली आहे। गॅस कटरने ते ATM कट करून त्यामधून कॅश अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलेली आहे। त्यामध्ये आम्हाला काही ठिकाणचं CCTV फुटेज मिळालेलं आहे। विशेषतः ती जी गाडी ज्या गाडीतून त्यांनी प्रवास केलेला आहे सदर व्यक्तींनी, आरोपींनी, तर ती पांढऱ्या रंगाची स्विफ्ट गाडी जी आहे ती आम्हाला ट्रेस झालेली आहे। आणि यानंतर इथून पुढे त्यांचा लागलीच पाठलाग करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे आमचे पोलीस स्टेशनचे अधिकारी अंमलदार यांनी, आणि आपण त्यांना धुळ्यापर्यंत ट्रेस केलेला आहे, परंतु तिथून पुढे आपल्याला ते आयडेंटिफाय होऊ शकले नाही। आणि आता माहिती आपल्याला अशी मिळते की धुळ्यामध्ये पण पहाटे 5च्या सुमारास त्यांनी अशाच पद्धतीने काय ATMमध्ये चोरी केलेली आहे आणि ते पडून निघून गेलेले आहेत। आमचा अंदाज असा आहे की साधारणतः मध्य प्रदेश किंवा दिल्ली हरियाणा साईडचे हे लोक असावेत। अशा पद्धतीचं गॅस कटरनी ATM कट करून चोरी करण्याचं वैशिष्ट्यपूर्ण काही लोक काम करत सराईत चोर असतात। तर त्या दृष्टिकोनातून नाशिक ग्रामीण पोलीस आणि धुळे पोलिसांचा हे तपास सुरू आहे। त्यामध्ये लवकरच सर्व CCTV फुटेजेस चेक करून त्या ठिकाणी आम्ही फिंगरप्रिंट आणि डॉग स्क्वॉडला पण पाचारण केलेलं होतं घटनास्थळावर। काही पुरावे आम्हाला आणि काही लीड्स त्या ठिकाणी मिळत आहेत, तर लवकरच आम्ही हा तपास पूर्ण करून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न करीत आहोत। साधारण किती रक्कम गेली असेल अंदाजे? आता यामध्ये ती जी ATM मेंटेन करणारी जी काही एजन्सी आहे त्या एजन्सीच्या लोकांशी आमची चर्चा सुरू आहे, परंतु एक्झॅक्टली रक्कम किती त्याच्यामध्ये गेलेली असावी याबद्दल निश्चित आकडा अजून आम्हाला कळलेला नाही आहे, परंतु साधारणतः 20 ते 25 लाख रुपये रक्कम असण्याची शक्यता आहे।